नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह अंतर्गत आयोजित फूड फॉर थॉट या विशेष सत्रात संतुलित आणि पारंपरिक आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या सत्रात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राध्यापक अन्वेषा बात्रा यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्य संस्कृतीत अनेक नवे ट्रेंड आले असले तरी भारतीय पारंपरिक आहार आणि स्वयंपाक पद्धतीच अधिक पोषक आणि आरोग्यदायी असल्याचे सांगितले. धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत साध्या पद्धतीने आरोग्यदायी अन्न तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भौगोलिक परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर पिकणारे अन्न तसेच हंगामानुसार उपलब्ध फळे आणि भाज्यांचे सेवन शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलिक ॲसिड, झिंक, पुरेसे पाणी तसेच फळे, भाज्या, कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स यांचा संतुलित आहार समावेश केल्यास वेगळ्या डाएटची आवश्यकता भासत नाही असेही त्यांनी सांगितले. दरम्यान या सत्रात शेफ अमोल बलकवडे यांनी घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून आरोग्यदायी रेसिपी तयार करून दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.